याची अंमलबजावणी आपण करायला अशी आशा व्यक्त करतो. तर यानंतर आपण या बसवली खळवणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण करावं. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला. ओके, सुरुवात करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच माझं पर्यावरण प्रेमी नावाचं प्रशिक्षण झालं. शंकरराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड आणि हे प्रशिक्षण रिप बेनिफिट फाउंडेशन तर्फे घेण्यात आलं. प्रत्यक्ष CEO मॅडम सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या. तर आजच्या त्या झालेल्या प्रशिक्षणामध्ये मी एक गोष्ट शिकलो, ती म्हणजे अशी की देशासाठी मरण्याचे दिवस आता संपलेले आहेत, देशासाठी आता जगण्याचे दिवस आलेले आहेत. देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण स्वच्छतेचं काम करूया आणि आपल्या देशाचं काहीतरी कार्य करण्यासाठी आपला हातभार लावूया. आहात का तयार माझ्यासोबत? चला तर मग लागा कामाला. विद्यार्थी मित्रांनो, मागील जवळपास 15 दिवस झालं आपण हे स्वच्छतेचं कार्य करत आहात. वर्गातील जाळ्या काढणं असो किंवा शालेय पोषण आहार याचं वाटप करणं असो, हे काम आपण केलेलं आहे. नेमकं यातून काय शिकला ते आपण? उठना हिलो थाली में, व्यर्थ ना जाए नाली में, हे शिकलो सर आपण. अरे वा, छान. शिस्तीत बसून रांगेत जेवण केले पाहिजे, हे शिकलो आम्ही. छान छान. विद्यार्थ्यांचा गोंगाटामुळे ध्वनी प्रदूषण होते, हे टाळणे, हे शिकलो आपण सर. वा, छान छान. बरं, तुम्ही हे सगळं काम केलं, पण चॅटबॉटवरती नोंदी करताय ना? हा, नोंदी अवश्य केल्या पाहिजे, कारण DISS मेथडनुसार हे करणं आपलं कर्तव्य. पण DISS मेथड तुम्हाला माहिती आहे ना? हो सर. काय ही मेथड? हो सर. D म्हणजे डिस्कवर, डिस्कवर म्हणजे समस्या शोधणे. सर, I म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे समस्याची इन्व्हेस्टिगेशन करणे. यस म्हणजे सॉल्व, म्हणजे समस्याला सोडवणे. आणि शेवटचं यस म्हणजे शेअर करणे. वा, छान. शेअर करणं फार अत्यंत गरजेचं आहे, कारण आपण केलेलं कार्य जर आपण शेअर केलं तर त्यातून इतरांना प्रेरणा मिळते. बरं, आपण प्लॅस्टिकवरती सुद्धा काहीतरी काम केलं पाहिजे असं मला वाटते. काय बरं केलं पाहिजे प्लॅस्टिकसाठी आपण? प्लॅस्टिकवरती सर, आपल्या घरी जुने फाटे कापडे असतील तर त्यांना शिवून आपण असे कापडी पिशव्या तयार करू शकतो. नेमकं काय होईल या पिशवीचं? सर, आपण बाजाराला चलू की या पिशव्याचा वापर करूया. छान. प्लास्टिक हजारो वर्ष कुजत नाही, ते आपल्यासाठी व पर्यावरणासाठीही घातक आहे. बरोबर. जर का प्लॅस्टिकचे छोटे छोटे कण पाण्याद्वारे अथवा अन्नाद्वारे जर आपल्या पोटात गेले तर त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, आणि हा फार डेंजर रोग आहे, आपल्याला माहितीच आहे. बरं, आपण सॉलोकॉन नांदेडचा हिस्सा झालो. त्या सॉलोकॉन नांदेडमध्ये नेमकं काय शिकलं तरी आपण? हो सर, तिथे खूप छान खेळ होते आणि जेवायला पण खूप छान होतं. अरे वा, जामुनची आठवण ठेवलंच पडतं. तिथे आम्हाला जनरल नॉलेजबद्दल माहिती मिळाली. छान छान. तिथे आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमला भेटण्याची संधी मिळाली. आणखी काय मिळालं त्या ठिकाणी आपल्याला? सर, तिथे कोडिंग करायला मिळाली. हा, कोडिंगचा सुद्धा क्लास एका सरांनी घेतला, आणि मी सुद्धा तिथं एक छान क्लास घेतला होता बरं का. बरं, कालच भारत सरांचा फोन आला होता आणि लवकरच चेंज मेकर लीग नावाची एक मोठी स्पर्धा होणार. 9 डिसेंबर ते 10 जानेवारी असा तिचा वेळ आहे. या एका महिन्याच्या काळामध्ये आपल्याला कुठली तरी एक समस्या निवडायची आहे आणि त्यावरती आपल्याला काम करायचं. कोणती बरं समस्या आपण निवडलेली बरी राहील? सर, स्वच्छतेविषयीची. आपल्या मुठडमधील धोबी गल्लीच्या बाजूस कचरा साफ करणे, हे सर. ती तर गल्ली फार घाण आहे की रे. त्या बाजूला सगळं शौच असते, खूप घाण आहे. 400 मीटरचा रस्ता आहे, दुतर्फा साफ करणार आपण तर फक्त 20 निंजा. कसं शक्य होईल? काय करता येईल? सर, आपण लोकांची मदत घेऊया. हा, ही युक्ती चांगली आहे. कशी मदत घ्यायची लोकांची? आपण त्यांना सांगू की प्लास्टिक घाण करणे हे त्यांच्यासाठी व पर्यावरणासाठी घातक आहे. आपण वेगवेगळा कचरा जमा करणे, काचेचा कचरा, लोखंडी कचरा, ओला कचरा व इतर कचरा, असं 4 प्रकारे आपण कचरा वेगळे करणे. काचेच्या कचरा व लोखंडी कचऱ्यामुळे त्याचा पुनर्वापर होईल, ओल्या कचऱ्यामुळे त्याचा खत तयार होईल. बरोबर. जर काय करता येईल आपल्याला? जर घरात जर शौचालय असेल तर
बाजूला त्यांना सांगावं लागेल. आपण एक काम करू, आपण गरीब घेऊ आणि सर्वेक्षण करू की किती जणांकडे टॉयलेट बांधलेलं आहे आणि सगळेजण त्याचा वापर करतात का, आणि सगळ्यांचे फोन नंबर घेऊ आणि एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करू आपण पालकांचा, आणि आपण काय करतो आहोत, आपण काम काय केले याचे फोटो आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायचं. हे योग्य नाही. तरी सुद्धा सगळ्या गल्लीतल्या लोकांची आपल्याला मदत मिळेल असं मला वाटत नाही. आणखी काहीतरी करावं लागेल आपल्याला. सर आपण नगरपालिकेची मदत घेऊया. हा, हे योग्य राहील बघ. चला तर मग आपण नगरपालिकेला जाऊया. आपल्या साबळे सरांनी खूप छान अर्ज तयार केला आहे. हा सर अर्ज आहे. मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रँच मुखेड येथील शिक्षक आहे सर. आमचे विद्यार्थी आपल्यास काहीतरी बोलू इच्छितात सर. आम्ही नांदेड केंद्रीच्या या प्रोग्राममध्ये सामील झालेलो आहोत आणि आम्ही पुढच्या 4 शनिवारी धोबी गलीच्या बाजूस रस्ता साफ करणार आहोत. यात तुमची मदत होईल का? हो, आम्ही नक्की मदत करणार. पण तुम्हाला मदत कशी हवी आहे? तुमचे काही स्वच्छता कर्मचारी, घंटा गाडी व ट्रॅक्टर हवे आहेत. हो, आम्ही पाठवून देऊ. थँक्यू सर. थँक्यू सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज पहिला शनिवार आहे. आपल्याला इथून पुढे 4 शनिवार दर प्रत्येक शनिवारी 2-2 तास काम करायचं. हे बघा, आज पहिला दिवस. आपले शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवस्वाड सर यांनी आपल्यासाठी 1 तासाचा JCB उपलब्ध करून दिले आणि नगरपालिकेच्या 2 गाड्या पण आल्या आपल्या मदतीने. आणि हा पहिला शनिवार आहे. नगरपालिकेचे आपल्याला कर्मचारी सुद्धा मदत करणार. त्याच्या पुढचे शनिवार मात्र